नागपूर विधान परिषदेत भाजपचा दणदणीत विजय झालाय। भाजपचे उमेदवार डॉक्टर राजीव पोद्दार यांचा विजय झालेला आहे। राजीव पोद्दार यांनी तब्बल 682 मतं मिळवत विजय प्राप्त केलाय, तर काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांचा मात्र पराभव झालाय। डॉक्टर राजीव पोद्दार यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। भाजपचे उमेदवार डॉक्टर राजीव पोद्दार यांचा विजय झालेला आहे। या ठिकाणी विजयाचा जल्लोष कार्यकर्त्यांकडून केला जात आहे। भाऊ, काय सांगणार, पहिली प्रतिक्रिया, तुमचं विजय या ठिकाणी संपादन झालं? एक मोठा महाविजय या निवडणुकीमध्ये आम्ही संपादन केलेला आहे। अपेक्षेपेक्षाही जास्त मतदान त्या ठिकाणी घेत काँग्रेसचा दारुण पराभव करण्याचं काम आणि एक मोठा महाविजय संपादन करण्याचं काम या निवडणुकीमध्ये आमच्या सगळ्या नगरसेवकांच्या त्या ठिकाणी मतदानामुळे झालेलं आहे आणि म्हणून सर्व सन्माननीय नगरसेवकांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो। विजय झालेला आहे, गुलाल लागलेला आहे, मात्र याबरोबरच एक जबाबदारी आपल्या खांद्यावर पडली आहे। कशा पद्धतीने पुढील कामकाज? जबाबदारीचं वहन मी गेल्या अनेक वर्षापासून करत आलो आहे आणि जी जी जबाबदारी मला मिळाली ती जबाबदारी प्रामाणिकपणे, निष्ठेनं, इमानदारीनं करण्याचं काम मी सातत्यानं करत आलो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते काम मी अतिशय चांगल्या पद्धतीनं करणारच आहे। खूप खूप धन्यवाद भाऊ। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। काँग्रेसचा दारुण पराभव करण्याचं काम आणि एक मोठा महाविजय संपादन करण्याचं काम या निवडणुकीमध्ये आमच्या सगळ्या नगरसेवकांच्या त्या ठिकाणी मतदानामुळे झालेलं आहे आणि म्हणून सर्व सन्माननीय नगरसेवकांना मी कोटी कोटी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।